उपराष्ट्रपती पदाचा अर्ज भरण्यासाठी CP राधाकृष्णन आलेले आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यासोबत यावेळी आहेत। इतरही सगळे केंद्रीय मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता उपराष्ट्रपती पदासाठी NDA कडून आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी CP राधाकृष्णन आले। दृश्य बघतोय आपण। माजी न्यायमूर्ती रेड्डी हे इंडिया आघाडीकडून उमेदवार असणार आहेत। तर NDA कडून उपराष्ट्रपती पदाचा अर्ज भरण्यासाठी आता CP राधाकृष्णन आलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांच्या सोबत आहेत। दृश्य बघतोय आपण। स्वतः अमित शाह आहेत, त्याचबरोबर राजनाथ सिंह आहेत, JP नड्डा आहेत, नितीन गडकरी सुद्धा या ठिकाणी आहेत। उपराष्ट्रपती पदासाठीची जी निवडणूक होणार आहे त्यासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आता CP राधाकृष्णन या ठिकाणी आलेले आहेत। दृश्य बघतोय आपण। स्वतः पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये NDA कडून आपली उमेदवारी उपराष्ट्रपती पदासाठी ते दाखल करतात। जगदीप धनखड यांनी अचानक दिलेला राजीनामा आणि त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आणि त्यात आता NDA कडून CP राधाकृष्णन हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्यांच्या विरुद्ध इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती रेड्डी हे उमेदवार असतील। पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आता CP राधाकृष्णन आपला अर्ज त्यांनी भरलेला आहे। ही दृश्य बघतोय आपण। महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांची भेट घेतली होती। राधाकृष्णन यांचं शुभेच्छा देऊन कौतुक केलं होतं आणि आता प्रत्यक्ष दृश्य ही आपण बघतोय, थेट दृश्य। CP राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा आपला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल केलेला आहे। NDA कडून CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत। तर त्यांच्या विरुद्ध माजी न्यायमूर्ती रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून असणार आहेत। CP राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ही थेट दृश्य बघतोय आपण। पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, नुकतंच आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवली आहेत। राधाकृष्णन यांनी आता NDAचे उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केलेला आहे। अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यासाठीचे पहिले प्रस्तावक आहेत। यावेळेस लल्लन सिंग, चिराग सिंग पासवान, त्याचबरोबर पाहिलं तर राजनाथ सिंग हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CP राधाकृष्णन यांच्यासाठी जे सुरुवातीचे 20 प्रस्तावक असतात त्याच्यासाठी जी पहिली सही केलेली आहे। आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह NDAचे सर्व वरिष्ठ नेते यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे। दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामधून ते आज सकाळी निघाले होते। त्यानंतर ते प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्री यांची त्यांनी भेट घेतली। त्याच्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर संरक्षण मंत्री JP नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, JP नड्डा, त्याचबरोबर अमित शहा यांच्यासह ते आता सध्या अर्ज भरताना पाहायला मिळत आहेत। यावेळी JP नड्डा देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर NDAचे इतर नेते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपण पाहिलं असेल त्या पद्धतीने जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता आरोग्याचं कारण समोर असताना। त्यानंतर ही जी जागा रिक्त झाली त्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सुदर्शन यांनी राजीनामा दिलेला आहे। तो अद्यापर्यंत स्वीकारलेला नाहीये। मात्र आज त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे CP राधाकृष्णन यांचे पहिले प्रस्तावक बनलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यांच्या वतीने या ठिकाणी प्रतापराव जाधव, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यामुळं या आज अर्ज दाखल करताना हे सगळे NDAचे नेते उपस्थित आहेत। त्याचबरोबर रामदास आठवले हे देखील उपस्थित आहेत। प्रफुल्ल पटेल हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर NDAचे सर्व घटक दलाला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यानुसार हे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता
खऱ्या अर्थानं आपण जर पाहत असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांकडे हा अर्ज दाखल झालेला आहे आणि त्यांनी हा अर्ज दाखल करून घेतला आहे, त्याच्यावर त्यांनी सही केलेली आहे. आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता जी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे. आणि जर संख्याबळाचा विचार केला तर सरकारकडे साधारण लोकसभा आणि राज्यसभा मिळून तसं 427 मतांचं बहुमत आहे. निवडून येण्यासाठी जे आकडेवारी जर पाहिली तर 292चं बहुमत लागतं. सरकारकडे आकडेवारी जर पाहिली 427 ही मोठा आकडा त्यांच्याकडे आहे. विरोधी पक्षांकडे जर विचार केला तर 106 आणि 134 असं जर विचार केला 355 मतांचं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्यामुळं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचा विजय हा नक्की मानला जात आहे. मात्र ही लढाई जी आहे विचाराची लढाई आहे, त्यामुळे आम्ही उमेदवार दिलेला आहे असं विरोधी पक्षांचं म्हणतायत. दक्षिणेतून दोन्ही उमेदवार येत आहेत. राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन अशी ही लढाई आहे. आणि यामुळं या लढाईमध्ये एक मोठा ट्विस्ट देखील पाहायला मिळतोय, कारण आंध्र प्रदेशमधून CP राधाकृष्णन येत आहेत आणि त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशमधून येतात. त्यामुळं NDAचे असले चंद्राबाबू नायडू कोणाच्या पाठीमागे उभे राहतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. त्यामुळं या अर्जामध्ये भलेही दक्षिण भारतातून दोन्ही उमेदवार येत असतील तरी कुठेतरी इंडिया आघाडीने एक वैचारिक विरोध म्हणून आणि लोकशाही पद्धतीने या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. आणि यामध्ये आता मतांची गोळाबेरीज कोण कोणाच्या मतांमध्ये फूट पाडतं हे पाहणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातून जर विचार केला तर साधारणपणे शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभेमध्ये एक उमेदवार आहे. NCP अजित पवारांचे 3 राज्यसभा खासदार आहेत. लोकसभेचा विचार केला तर शिवसेनेचे शिंदे गटाचे 7 आहेत. लोकसभेला राष्ट्रवादी अजित पवारांचा एकच म्हणजे सुनील तटकरे आहे. एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रामधून फारसं संख्याबळ जितकं अपेक्षित आहे तितकं मोदीजींना मिळालं नव्हतं असं त्यांच्या पक्षाचे नेते सांगतात. मात्र हे सर्व पक्ष एक जरी खासदार असला तरी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. आणि ही अर्ज दाखल करण्याची जी प्रोसिजर आहे ती या ठिकाणी सुरू आहे. CP राधाकृष्णन हे इंडियाच्या वतीने उभे आहेत. सुदर्शन रेड्डी हे इंडिया गठबंधनच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या अगोदर आज CP राधाकृष्णन हे इंडियाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत आहेत. आणि CP राधाकृष्णन यांच्यासोबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. आणि आपण हे दृश्य पाहू शकतो की याच्यामध्ये कशा पद्धतीने सध्या विरोधी पक्ष जरी स्ट्रॉंग असला तरी काही मतं फुटू शकतात का याकडे सगळं लक्ष असणार, कारण ही क्रमदेय पद्धतीने हे मतदान होत असतं. आणि तमिळ तेलुगू असं हे संमिश्रण असल्यामुळं दक्षिण भारतातील उमेदवार असल्यामुळं हे पाहणं महत्वाचं आहे. कारण या अगोदर आपण जर पाहिलं असेल तर तामिळनाडू मधून राष्ट्रपती पदाचे उमेदवार APJ अब्दुल कलाम राहिले आहेत. ते देखील राष्ट्रपती राहिले होते आणि आतापर्यंतच्या राष्ट्रपतीमध्ये त्यांनी एक वेगळा ठसा त्यांच्या कामाचा उमटवला होता. तर त्याच्यानंतर आता ही दक्षिण विरुद्ध दक्षिण अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. तमिळ विरुद्ध तेलुगू असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि NDAने उमेदवार दिल्यानंतर इंडिया आघाडीने उमेदवार दिला आहे. एकंदरीत पाहता वैचारिक लढाईमध्ये CP राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी अशी असा हा सामना होणार आहे. 2004 ला अध्यक्ष राहिले CP राधाकृष्णन तमिळनाडू भाजपचे. त्याच्यानंतर 2020 ला केरळचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अगदी शिवाजी, जसं तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की संख्याबळाचा विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीने राधाकृष्णन यांचा विजय हा आता सध्या निश्चित मानला जातोय. धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये CP राधाकृष्णन यांनी आपला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ही दृश्य आपण त्याची पाहतोय. इतरही सगळे NDAचे वरिष्ठ नेते यावेळेला उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आपण ही दृश्य थेट बघतोय. CP राधाकृष्णन हे NDAचे उपराष्ट्रपती पदाचे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आता सहभागी झालेत. राज्यसभा सचिवालयामध्ये त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय. आपला उमेदवारी अर्ज आता CP राधाकृष्णन यांनी दाखल केलेला आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल झालेला आहे.